देऊर बुद्रुक ग्रामपंचायतीकडून समाजात हृदयाला भिडणारा आणि गावाच्या संस्कारांचे दर्शन घडवणारा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे। आपल्या गावातील माहेरवाशीन मुलगी लग्नानंतर सासरी जात असताना तिच्या हातात माहेरची ओवाळणी म्हणून ग्रामपंचायतीतर्फे माहेरची साडी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे। गावातील प्रतिष्ठित व्यक्ती कारभारी लकडू सूर्यवंशी यांच्या सुकन्या विवाहबद्ध होत असताना या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब गुलाब देवरे यांच्या हस्ते नववधूस ही साडी भेट देण्यात आली। या उपक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट, आपल्या गावातील प्रत्येक मुलगी ही गावाची शान आहे आणि तिच्या आनंदात गावाचीही भागीदारी असावी। ग्रामपंचायतीच्या या उपक्रमातून गावातील सामाजिक एकोपा, आपुलकी आणि संस्कारांची शिदोरी नववधूला देण्याचा सुंदर प्रयत्न आहे। कार्यक्रमात वैभव सूर्यवंशी, भड्डूबापू देवरे, संदीप देवरे, विश्वरंजन कुलकर्णी, JP देवरे सर, समाधान बुवा, दादा देवरे यांची उपस्थिती लाभली। या संकल्पनेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत स्वतः पुढाकार घेऊन नववधूच्या आनंदात सहभागी होत आहे। सरपंचांनी दाखवलेला हा मार्ग आगामी पिढ्यांसाठी आदर्श राहील। कारभारी सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायतीच्या या भावनिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। गावाला नाव मिळवून देणारी, संस्कारांची आणि आपुलकीची ओळख निर्माण करणारी अशी ही अनोखी परंपरा आता रुजताना दिसत आहे। हा उपक्रम गावाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे। गावातील प्रत्येक विवाह सोहळ्यातून हीच परंपरा पुढे नेण्याचा संकल्प ग्रामपंचायतीतर्फे व्यक्त करण्यात आला आणि देऊर बुद्रुकने पुन्हा एकदा सिद्ध केले, गाव आपले, मुले आपल्याच। मी भाऊसाहेब गुलाबराव देवरे, लोकनियुक्त सरपंच, देऊर बुद्रुक, तालुका जिल्हा धुळे। आम्ही आपल्या देऊर बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आम्ही देऊर गावासाठी तयार केला आहे। आमच्या गावातील जी लेक ही माहेरून सासरीला जाणार आहे त्यांच्यासाठी तो उपक्रम आहे। जी लेक देऊर गावाहून लग्न करून सासरी जाण्याच्या वेळेस आम्ही त्या लग्न सोहळ्यामध्येच एक माहेरची साडी म्हणून तिला एक सप्रेम भेट देण्याचा उपक्रम आम्ही ग्रामपंचायत मार्फत राबवलेला आहे। आणि त्यात माझ्या गावातील माझे सहकारी, माझे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक भाऊसाहेब किंवा माझ्या गावातील सर्व बंधू आणि भगिनींनी यांनी मला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मला त्या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने तयार केला अशा मला शुभेच्छा देऊन खूप खूप गौरवण्यात आलं। त्याच पद्धतीने आम्ही आजपर्यंत 2 विवाह सोहळा झाले। त्या विवाह सोहळ्यामध्ये त्या आमच्या गावातील 2 भगिनी ज्या सासरी गेल्या त्यांना त्या माहेरच्या साडी देण्यात आल्या।